छोट्या गावात अर्जुन आणि शिवा नावाचे दोन मित्र राहायचे. अर्जुन श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता. त्याच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता, त्यामुळे अर्जुनकडे खेळणी, कपडे आणि चांगल्या सुविधा होत्या. दुसरीकडे शिवा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि त्यांचे उत्पन्न फारसे नव्हते. तरीही अर्जुन आणि शिवा यांची मैत्री अतूट होती. अर्जुन आणि शिवा एका शाळेत शिकायचे. अर्जुनला नेहमी महागड्या गाडीतून शाळेत आणले जायचे, तर शिवा शाळेत चालत यायचा. शिवाच्या पुस्तकांवर पांढऱ्या रेषा आणि थोडीशी फाटलेली पाने असायची, पण तो अभ्यासात खूप हुशार होता. अर्जुन अभ्यासात शिवापेक्षा मागे होता, त्यामुळे अर्जुनने शिवाकडे मदत मागितली आणि शिवाने आनंदाने त्याला शिकवले. एके दिवशी माझ्या वडिलांना पिकांच्या नुकसानीमुळे मोठं कर्ज भरावं लागलं. त्यामुळे माझ्या कुटुंबाची परिस्थिती अजून बिकट झाली. शाळेची फी भरणेही कठीण झाले. मला शाळा सोडावी लागते की काय अशी चिंता माझ्या वडिलांना सतावत होती. म्हणून ही गोष्ट मी अर्जुनला सांगू शकलो नाही, कारण मला लाज वाटत होती. शिवाची अनुपस्थिती अर्जुनला खूप खटकली. त्याने याचे कारण शोधायचे ठरवले. अर्जुनला कळले की शिवा घरची परिस्थितीमुळे शाळेत येऊ शकत नाही. अर्जुनने आपले खिसे पैसे जिव्हाळ्याने जमवलेल्या साठ्याचा उपयोग करून शिवाची फी भरायचे ठरवले. त्याने आपल्या वडिलांनाही शिवाच्या परिस्थितीची माहिती दिली. अर्जुनच्या वडिलांनीही शिवाच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. शिवा पुन्हा शाळेत आला आणि अर्जुनबद्दल त्याच्या मनात आदर वाढला. अर्जुनने दाखवलेली मदत हे मैत्रीचे खरे स्वरूप होते. या घटनेने दोघांमध्ये विश्वास आणि आपुलकी आणखी वाढली. अर्जुनने शिवाकडून प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा धडा शिकला, तर शिवाने अर्जुनकडून उदारतेचा आणि मैत्रीचा अर्थ जाणून घेतला.